हे राणे, अगं तू तरी समजव की. हा बुवा, मी काय समजवणार आहे? अश्विनी सगळ्यांचा जीव होती. जेवणाच्या ताटावर बसलं ना की 2 घास जास्तच जायचे, कारण ती सगळ्यांना हसवायची, स्वतःही हसायची. आता ती नसताना कोणाच्या पोटात घास जाणार आहे? पण तुम्ही समधी जर उपाशी राहिला तरी चिकूला आवडलं असतं का? सांग बरं. भावा, तुम्हाला बघून मला पण कसं तरी वाटतंय. आबा, तुम्ही तरी सांगा की सगळ्यांना जेवायला. गोट्या, ती समधी अशी नाहीत ऐकणार. तू चल माझ्या बरात. आओ, तुम्ही या यांना घेऊन. होय. चल. आबा चला चला आजी साहेब, जावय बापू चला. अहो जावय बापू, कसला विचार करताय? बसा की. आपण अहो आबाच्या तब्येतीकडे तरी बघा. त्यांना असं उपाशी राहून नाही जमणार. खा थोडं थोडं. राणे, अगं तू पण बस, म्हणजे तुझ्यामुळे थोडं थोडं खात्याला सगळी. नाही बुवा, नको. अहो आबासाहेब, मालतीबाई साहेब कुठं आहेत? ते आमच्या रूम मध्ये बाहेर यायला तयार नाही. मी जाऊन बघते. नाही राणी, थांब, मी बघतो. मी आलोच. इथं आबा आणि इंद्रजित सरांची ही अवस्था आहे, मग मालती मॅडमचं काय झालं असेल? काय करू जेणेकरून आपल्यावर संशय येण्याचा प्रश्नच येणार नाही. उर्मिला, हे बघ, तू अतिविचार करतेस. कोणाचे संशय नाही येणार आहे आपल्यावर. कशावरून सांगणारे? कशावरून? पोलीस जर या प्रकरणाच्या खोलात गेले ना, तर आपल्याला खोल खड्ड्यात गाडल्याशिवाय हे लोक स्वस्त बसणार नाहीत. मला खूप भीती वाटते विक्रांत, तरी काहीतरी कर ना. उर्मिला, हे बघ, तू हाच विचार करत बसलीस ना तर हेच होईल आपल्यासोबत. मला सांग, तुला असं का वाटतं की आणि आपलं नाव पुढे येईल? अरे, पोलीस खूप हुशार असतात. ते आपल्याशी गोड गोड बोलून आपल्याकडून सगळं काही काढून घेतात, आणि त्यांच्या हाताला एवढा जरी पुरावा लागला ना तर ते गुन्हेगारांपर्यंत पोहोचतात. हे बघ, एक एक गोष्टी जोडत ते आपल्यापर्यंत येणार नाहीत ना. विक्रांत, आता तर मला असं दिसतंय आपण 2 जण जेलमध्ये आहोत, आणि जेलमधले कपडे आपल्या दोघांना घालायला दिले जातात, आणि तिथल्या त्या वाईट परिस्थितीत आपल्या दोघांना राहावं लागतंय, आणि तिथे जे काही खायला मिळतंय ते आपल्याला खावं लागतंय, आणि पोलीस तुला बेदम मारहाण करतात, आणि माझ्या तर केसांना धरून मला खरं बोलण्याची कबुली द्यायला लावतात. मला